माझे सबस्क्रायबर्स कमी असून सुद्धा मला कोलॅबरेशन कसे मिळाले चला सांगते. तर इथे संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि असं वाटतंय की संध्याकाळचे 6:30 आणि 7 वाजत आलेत, कारण ऊन तर काहीच नाहीये. 5:45 वाजत आले. चला मला काही साहित्य आणायचे दुकानातनं, ते घेऊन येते. आल्यावर कोलॅबरेशन विषयी बोल. खरं तर ना बघायला गेलं तरी मी सुद्धा यातली एवढीही परफेक्ट नाहीये, पण मी काही छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली, कारण मला अजून भरपूर पुढे जायचं. पण तरी सुद्धा मी इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जसं की आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते व्हायरलला गेल्यानंतर वाईटली स्टुडिओ आपल्या व्हिडिओचं अनालिटिक आपल्या डोळ्यासमोर आणतं. मी स्वतःहून माझ्या व्हिडिओचं अनालिसिस करायला सुरुवात केली. कोणते व्हिडिओ जास्त ऑडियन्सला आवडतात त्यावरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मी कोणतीही अपेक्षा न करता माझ्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला. मी एक दिवस सहजच माझ्या मनात आलं की आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला मेल ID अपलोड करावा, जेणेकरून कुणी मेल वगैरे केला आला तर आला. अपेक्षा कोणतीच नव्हती आणि वाटलंही नव्हतं की अशी अपॉर्च्युनिटी मला सुद्धा मिळेल. आणि ज्या महिन्यात मी माझा मेल ID अपलोड केला ना, त्याच्या नेक्स्ट मंथमध्येच मला कोलॅबरेशनसाठी मेल आला. आणि दुसरं कोलॅबरेशन मला इन्स्टावरून आलं होतं. आपला व्हिडिओ त्यांना आवडला की ते आपल्याला मेल करतात. तोच गोष्टी कुठेच मिळत नाहीत. शेवटी मेहनतीशिवाय पर्याय नाही. चला मग छोट्या मोठ्या गोष्टींची तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि एखाद्या गोष्टीचा मला जर फायदा झाला तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत राहीन. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.